हॅलो नमस्कार, मी शुभांगी. आज मी केले आप्पे. तांदूळ डाळ हे पहिल्यांदा असं पीठ हे करून त्यात घालून घ्यायचं. आप्पे पात्रात घालायचं पीठ हे असं या पद्धतीने त्याच्यावर झाकायचं 10-15 मिनटं. एवढं पण लागत नाही, पण अंदाजाने आपलं करायचं आणि असे या पद्धतीने काढून घ्यायचे. तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती आणि मिक्सरला रात्री वाटून ठेवलं होतं. या पद्धतीने आपले आप्पे तयार होतात. तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे छानच आप्पे होतात. इडल्याही होतात, आंबोळ्याही होतात. आणि इकडं मी खोबरं, मिरची, कोथिंबीरचं मिक्सरला वाटून घेतले. खूप छान आप्पे लागतात हे. चटणी आप्याला लागते ती चटणीचं मिश्रण आम्ही तयार करून घेतले. हे बघा, या पद्धतीने तुम्ही आप्पे करू शकता. तुम्ही कसे करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. इकडं तोपर्यंत चटणीला आपण फोडणी देऊ. तेल घालून त्यात मोहरी घातले. मोहरी छान फुलून द्यायची. जिरेही फुलून द्यायचे. तुम्ही मिरची वरूनही टाकू शकता. मी खोबऱ्यातच घातले, जास्त तिखट नको म्हणून. कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा त्यात, म्हणजे छान फोडणी बसते. हे बघा, मी या पद्धतीने मिक्सरला लावून बारीक करून घेतले सर्व. त्याला फोडणी मारायची चटणीला. या पद्धतीने आपली चटणी तयार आहे. खूपच छान लागते. यात थोडीशी साखर घाला म्हणजे चव येते. चटणीला थोडीशी घालायची साखर चहाची. हे बघा, या पद्धतीने या सर्वजण. चला सर्वांना बाय बाय.